निवडणुकीला सामोरं जातो? महत्त्वाचा मुद्दा आज आम्ही हरसिद्धी माताचं दर्शन घेऊ आज आमच्या प्रचाराचं नारळ फोडलं. हे नारळ आमचे लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या हस्ते फोडलं गेलं. आम्ही पहिलं महापुरुषांना अभिवादन करू, शांतीरायाचं दर्शन घेऊ. आम्ही आज प्रचाराला सुरुवात केली. तुम्ही जो प्रश्न विचारला आम्हाला, मी 2 टर्म नगरसेवक होतो, विकासाच्या मुद्द्यावर होतो. जे याच्या पहिलं कधी कामं झाली नाही. पाठीमागं अनेक नगरसेवक होऊन गेले, त्यांनी कधीच कामं केली नाही. त्याच्यामुळं आम्हाला 2 टर्म नगरसेवक म्हणून लोकांनी निवडून दिले. आता इतके कामं केले आम्ही. आता मी बी 35-40 कोटी कामं केले वार्डामध्ये. एकतानगर हा परिसर एकदम अंधारमय होता, विकासापासून वंचित होता. जेव्हा 2000 साली आम्हाला निवडून दिलं गेलं, 2000 साली निवडून दिल्याच्यानंतर मी इतका विकास केला का एकतानगरची पुरी इडापिडा गेली. आणि इडापिडा गेल्याच्यानंतर अजून म्हणजे महत्त्वाचा इल्लिगल एरिया होता. याच्या पहिले जे लोक नगरसेवक होते ते नागरिकांना म्हणायचे, नागरिकांचं मतदान घ्यायचे, निवडून यायचे. आणि नागरिक विकासाच्या संदर्भात बोलायला गेले तर त्यावेळेस ते नगरसेवक नागरिकाला म्हणायचे, मतदारवाल्याला म्हणायचे की बाबा हा वाढ इल्लिगल आहे. मग असे अनेक वर्ष निवडून आले आणि गेले. मग मला बी वाढ इल्लिगल नव्हता का? मी तर 35-40 कोटीचे काम केले, पाणी आणलं, ड्रेनेज दिली, लाईट दिला, रस्ता दिला, चांगल्या प्रकारच्या लोकांना सुविधा दिल्या. आज तुम्हाला मी सांगतो, आज फक्त प्रचाराचं नारळ फोडायचं होतं. हे आमच्या माता भगिनी, माझे मतदार बंधू इतक्या मोठ्या संख्येने आले तर आजच त्याने आम्हाला विजय घोषित केला. असं म्हणजे दृश्य इथं दिसलं. खूप मोठ्या प्रमाणात रॅली निघली. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आमच्या जोडीला आमच्या पाठीमागे आमच्या लाडके आमदार प्रदीप जयस्वाल साहेब आहे, पालकमंत्री आहे. तुम्हाला हे गॅरंटी देतो की आमदार साहेबांच्या माध्यमातून जो गणेश भाऊनं जो निधी आणून भगतसिंग नगरचा विकास केला, तिकडं तर चिखल होता, तिकडं विकासच नव्हता. तर आमदार साहेबांच्या माध्यमातून गणेश भाऊनं 100 कोटी रुपये निधी आणून तिकडं रस्ते केले, ड्रेनेज दिली, वॉटर लाईन टाकली, कनेक्शन दिले. मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो, हे जो 2 आमचे नौखे उमेदवार आहे हे आज आमच्या जोडीला आहे. आम्ही त्यांना आमच्यासोबत प्रचंड मतांनी त्यांना विजय करणार आहे, निवडून आणणार आहे. आज तुम्हाला अशी गवाही देतो. हे बघा, आमचं राजकारण काही जातीपातीचं राजकारण नाही. आमच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला मतदान करतात आणि भरपूर मतांनी आम्हाला निवडून आणतात. असं 200-500 मतांनी कधीच निवडून आणला बा. 500च्या मतांनी आतापर्यंत निवडून आणलेले. आणि आता तर आमच्यासोबत जयस्वाल साहेब आहे, पालकमंत्री. आम्ही इतका विकास करणार आहे जे पाठीमागच्या लोकांनी कधी निवडून आल्यानंतर लोकांना भेटले नाही. आणि भेटल्याच्या नंतर काय समस्या वाढतल्या ह्या कधी जाणूनच घेतल्या नाही. हेच कारण आमची मायबाप जनता, आमचे मतदार बंधू भगिनी ह्याच मुद्द्यावर आम्हाला प्रचंड मताने निवडून देणार आहे. आणि 100% येणाऱ्या 15 तारखेला भरघोस मतदान करून आम्हाला 16 तारखेला प्रचंड मताने निवडून आणणार आहे. एवढंच आज मी या क्षणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपले. आम्हाला लक्षात आलं की एका आम्हाला ज्या प्रभावातून आम्हाला संधी भेटली, अनुसूचित जमाती ST या प्रभावातून आम्हाला संधी भेटल्यानंतर आम्ही त्या प्रभावाचा पूर्ण सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ती जी मागची नगरसेविका होती ती त्या प्रभावामध्ये येऊन आली पण नाही. जसं ताईनं आता बोललेलं आहे चेतनानगर, त्या प्रभावामध्ये ती येऊन आली पण नाही. मी स्वतः फिरलो, आम्ही सर्व फिरलो. आम्हाला लक्षात आलं की लोकशाही आणण्यासाठी सभागृह असो, का रोड असो, पाणी असो, अशा भरपूर समस्या आहे त्या वार्डामध्ये. त्या वार्डात काम केलेलं नाही आहे. आणखी माझी आत्या आहे बघा, जी भाडी कंपनीची आहे, जसं मामाने सांगितलं आहे, 30-35 एकर जमीन तिकडे आमच्या आत्यांची. पण त्या ठिकाणी मागचे जे नगरसेवक होते सर्वांनी सातोट करून कचऱ्याचा डेपो तिथे त्यांनी टाकून दिला आपल्या हडसूळ शहरामध्ये. तर सर्वात पहिलं आम्ही सर्व जर निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिला आम्ही इथला जो कचरा डेपो आहे हा हलवण्याला 100% प्रयत्न करू. त्यामुळे तुम्ही आम्हाला तुम्ही मतदान करा. आम्ही सर्व सुनिश्चित चांगले विचाराचे नवविस्तीर्ण सर्व लोक आहे, एवढी तुम्हाला विनंती. आणि प्रभाग क्रमांक 1 मी आज रॅली काढली. हरसिद्धी माताजवळ नारळ फोडून माझे गणेश भाऊ, रुपचंद भाऊ हे माझ्यासोबत सगळे आले आणि आम्ही गावावर आमच्या एरियात पण फिरलो. मला इतकं म्हणजे त्यांनी सांगितलं की माझ्याकडं पाणी नाही आहे, आपल्याला रोड नाही आहे, आपल्याला लाईट पाहिजे, तरी तुम्ही उभे राहा, आम्ही सगळं घेऊन चालू. म्हणून मला खूप उत्साह वाटला. मला आजपर्यंत कार्यकर्त्यामध्ये किंवा याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता. पण माझे मिस्टर बी 25 वर्षापासून कार्यकर्त्यामध्ये काम करतात आणि मी पण आता हळूहळू त्यांच्यामध्ये मिक्स झाले. त्याच्यामुळे मला पण खूप आनंद होतो. म्हणजे
मला असं विकास करावा असं वाटतो. म्हणजे आपल्या याच्यामध्ये एरियामध्ये काय करावं म्हणून मी बाहेर निघले. आमच्याकडं पाणी नाही आहे आणि रस्ते पण नाही. रस्ते आमच्या असं पाऊस आल्यानंतर रस्त्याने माझ्या खूप गल्लीमध्ये लोक पडतात. म्हणून मला असं वाटलं चेतनानगरमध्ये मला असं वाटतं मी माझ्या नागरिकांना सर्वांना ते भेटले आणि त्यांनी मला लाईटाची, पाण्याची, रस्त्याची आणि कचरा म्हणजे खूप लई माझ्याकडे म्हणजे कामच झालेलं नाही. मग त्यांच्या खूप माझ्याकडे अडचणी आहेत ते मी एक करणारच. मला त्यांनी आम्हाला चौघांना मतदान करून मला विजय घोषित केलं. मी सगळा विकास व्यवस्थित पार पाडेल मी माझी त्यांना विनंती. लाडक्या बहिणीने माझ्या सोबत राहावे आणि विकास घडून आणून मी माझे एवढे बोलून मी धन्यवाद करते. हां एक मिनिट एक विषय सांगायचा. मी तर 3 उमेदवार नगरसेवक बघितले पण त्यांनी एकानेही विकास केला नाही. आमचा तसा विकास थांबलेला आहे. आणि चेतनानगर वार्डमधून एकही उमेदवार येतात आपलं काय करायचं ते त्यांच्या आपल्या पार्ट्यात ते काय करून घेतात आणि मतदान मागतात. लोक दिले आणि मग नंतर विचारतात तुम्ही काय मतदान केलं, पैसे देऊन मतदान केलं. असे काही मला लेडीजनं सांगितलं तुम्ही मतदान घेताय मग काही आपली सही वगैरे करायला गेले तर सांगता तुम्ही काय केलं. आम्ही तर पैसे देऊन घेतलं तर त्यांना सह्या पूर्ण भेटलेल्या नाही. कोणाकोणा राशन कार्ड कशावर म्हणजे सह्या दिलेल्या नाही ते. मी निवडून आल्यावर पूर्ण करणार. शिक्षण भाऊने सांगितलं आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही. मी प्रभाग असा झाला होता 3 वार्ड असताना, नंतर 4 वार्ड असताना असा झाला. मला तेच प्रभाग झाल्यानंतर मला मुस्लिम बांधवांचे फोन आले. त्यांनी मला घरी बोलवल्यानंतर आम्ही 30 वर्ष आलो म्हणजे आमचा रस्ता केला नाही. आम्हाला लय जणांनी आश्वासन दिलं. कोणी आलं मला एक जण आमचे बंधू इथे म्हटले होते म्हणजे गणेश भाऊ तुम्ही ना मतं मागा म्हणजे पण आम्हाला खोटं आश्वासन देऊ नका, आम्हाला करून दाखवा. आम्ही आश्वासन ऐकू आम्ही बोर झालो म्हणजे. मी त्यांना तिथूनच मी घुमरे साहेबांना फोन लावला, जसवंत साहेबांना फोन लावला आणि 2 ते 3 दिवसामध्ये पत्र काढून आज रोजी तिथं 80 लाखाचा रस्ता बनतोय. आज तुम्ही इथून गेल्यानंतर तो रोड बघा त्या लोकांच्या आहे ना तर भावना जाणून घ्या ते लोक काय म्हणतात. ते लोक आज म्हणतात तिथं पुढे उमेदवार येऊन देणार नाही. MIMचा नाही, काँग्रेसचा नाही, कोणीच नाही. तिथला एक आमचा इथं माणूस आहे भाले म्हणून तो तिथलं सांगणार आहे. तो बघा तो त्याला काय म्हणतात लोक म्हणतात त्यांना आम्हाला काही घेणं नाही कोणाची. 30 वर्षापासून आमचा रोड झाला नाही. तो आज येणार जसवंत साहेबांच्या गणेश भाऊच्या माध्यमातून होतोय, शिवसेनेच्या माध्यमातून होतोय. आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला जात पात काही पाहिजे नाही. आम्ही धनुष्यबाणला मतदान करणार, फक्त धनुष्यबाणलाच मतदान करणार. त्यांनी MIMच्या नगरसेवकला तिथून काढून दिलं, उमेदवारला काढून दिलं, सगळ्या लोकांना कोणाला येऊ दिलं नाही. तिथं यायचंच नाही मतदान मागायला असं त्यांनी सांगितलं. हे मला लोकांनी सांगितलं, त्यांनी नाही. इथं उमेदवार आला तर त्यांनी काढून दिला. आम्ही मतदान करणार नाही, आमच्याकडे कोणी येऊ नका. आम्ही शब्द देऊन टाकला शिवसेनेच्या पॅनलला. पाण्याचे टाकीचे उद्घाटन आता जे उभे या लोकांनी 5-5 वेळेस केले. मी एकदा उद्घाटन केलं तर पाण्याची टाकी रेडी आहे, तिची फक्त टेस्टिंग बाकी आहे. निवडून आल्याच्या नंतर 2 ते 3 महिन्यामध्ये मी सांगतो पाणी मिळणार आहे. पण मी 7-8 महिने सांगतो लोकांना 100% पाणी मिळणार माझ्या ह्या रोडच्या पिसरी रोडच्या त्या भागाला. खूप मोठे कामं झाले. लोक विकासावरच मतदान करणार आहे आणि विकास केला म्हणून हे जनसमुदाय एवढा आमच्या सोबत आला. हीच आमची विजयाची रॅली आहे. 4ही उमेदवार निवडून येणार. 101% नाही, 1001% तुम्हाला सांगतो. 4ही उमेदवार आमचा एक बी उमेदवार मागे राहणार नाही. आम्ही सोबतचे 4ही सभागृहात जाणार. राहिलेले प्रश्न आम्ही 4ही खाण्याला खाणे लावून सॉल्व्ह करणार. आमचा मोठा प्रश्न कचऱ्याचा आहे. आम्ही कचरामुक्त आमचा प्रभाग करणार. आम्ही त्याच्यासाठी पेट्रोलच्या गॅलेनी घेऊन बसणं होत नाही. आम्ही ते करणार म्हणजे करणार एवढंच सांगायचं.